सुतक ही हिंदू धर्मातील एक प्रथा आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होतं. सुतकाचे काही नियम असतात जे त्या घरात पाळले जातात. नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते. नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात. ही सर्व माहिती पंचांगात असते. बाहेरगावच्या माणसासाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होतं. सुतक म्हणजेच अशौच. मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ. सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर 1 ते 13 दिवस अशौच पाळण्याची प्राचीन प्रथा आहे. सुतक कसे पाळावे? नियम: सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये. कुठल्याही देवळात जाऊ नये. मात्र देवतेचे बाहेर दर्शन घेण्यास हरकत नाही. आपला जो नित्यक्रम आहे तो करावा. उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नामजप, कीर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही. नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व 10 दिवस घराबाहेर जाऊ नये. सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये. दररोज अंघोळ करावी. मात्र कपाळाला टिळक लावू नये. अत्तर किंवा सेंट वापरू नये. नवीन वस्त्र परिधान करू नयेत. बाकी नित्याचे व्यवहार चालूच ठेवावेत. 10व्या व 11व्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी. सुतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे. 11व्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे. या आत्म्याला पुढील गती करता 11वा, 12वा व 13व्या दिवशीचे विधी करावेत. 14व्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकऱ्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरंजन लावून ठेवावे. शंकर ही मृत्यूची देवता आहे. आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरणे तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरंजन घरी आणू नये. या लोकांना सुतक नसते. मरणाच्या इच्छेने उपवास करून देह ठेवणे, शस्त्राने विष पिऊन, पाण्यात बुडी घेऊन, फाशी घेऊन, पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इत्यादी कारणाने मृत असता किंवा आत्महत्या केली असता अशौच नाही म्हणजे सुतक नसतं. तसेच गुरुहत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या व्यक्तीचे दाहकर्म करू नये अथवा त्याचे शौचही पाळू नये. नास्तिक, नीचकर्म करणारे, पितृकर्म न करणारे अशा लोकांकडे जेवणसुद्धा करू नये. तसेच पाणीसुद्धा पिऊ नये. विविध ठिकाणी आपल्या परंपरेनुसार पाळले जाणारे नियम. व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषाने तिलक किंवा टिकली लावू नये. घरामध्ये 10 दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाहीत. शेजारील किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात तेच अन्न आपण ग्रहण करायला पाहिजे. घरात अन्न शिजवणारे त्यात फोडणी घालत नाहीत. सुतकामध्ये केस व दाढी कापत नाही. सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूंनाही असतं. सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाहीत. 10व्या दिवशी दशक्रिया विधी असतो, ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते. 10वा झाल्यानंतर सुतक फिटलं जातं. 10व्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तींचा टक्कल केला जातो. 10वा झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी 13वा हा विधी केला जातो. 13व्या विधीला नातेवाईकांना बोलवतात आणि गोडधोड खायला केलं जातं. या दिवशी
मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचं सुतक हे संपतं. स्त्रियाही 10व्या किंवा 13व्या नंतर टिकली किंवा गंध लावायला सुरू करतात. पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर अंघोळ का करतात? शास्त्रात सांगितले आहे की मृतात्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. निधनामुळे वातावरणातील सकारात्मकता, चैतन्य लोप पावलेलं असतं. तसेच स्मशानातही होणारी कार्य ही नकारात्मक प्रभाव पाडत असतात. येथे मृत व्यक्तीचं स्थूल शरीर जरी दहन होत असलं तरी सूक्ष्म शरीर काही काळ या ठिकाणीच वास्तव्य करून राहतं, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जेचा मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अंत्यदर्शनामुळे मनावर एक प्रकारचे मृत्यूचे सावट आलेले असते. या सर्व विचारांना तसेच भावनांना मनातून काढण्यासाठी स्नान करण्याची पद्धत आहे. स्नान केल्यावर आपोआप शुचिर्भूत झाल्यासारखे वाटते. त्यामुळे अंत्यदर्शनानंतर स्नान करायची पद्धत आहे. तसेच यामागील वैज्ञानिक कारण बघितले तर मृतदेह हळूहळू सडण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्म किटाणू पसरतात. स्मशानातील वातावरणातही अशा किटाणूंची संख्या कितीतरी पटीने वाढलेली असते. या किटाणूंचा संसर्ग होऊन त्याचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ नये यामुळे स्नान करून स्वच्छ होणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे.